पाचोरा एसटी आगारात जुन्याच बसेस असून भाडेवाढ झाल्यावर प्रवासी संख्या रडावली असली तरी नफा मात्र जोरात मिळत असल्याची स्थिती आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत फेब्रुवारी 2024 ला आगारास 1,52,38,072 रुपयाचे निव्वळ उत्पन्न आले होते। या वर्षी फेब्रुवारी 2025 ला 1,64,05,237 रुपये निव्वळ उत्पन्न आले, म्हणजेच 11,67,165 एवढे जास्तीचे उत्पन्न एका महिन्यात आले आहे। धरणगाव तालुक्यातील पारधी येथे महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे। अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील 305 बाजार समित्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आली असून जळगाव जिल्ह्यात पहिली तर नाशिक विभागात तिसरे आले आहे। चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या GVPMS विद्यालयाच्या सन 2000 मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा एका हॉलमध्ये नुकताच पार पडला। 25 वर्षानंतर वर्गमित्र एकत्र आले, या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। चाळीसगाव तालुक्यातील 110 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय वातावरण दौडून निघाले। 56 गावांमध्ये महिला कारभारी असतील। आमदार मंगेश चव्हाण यांच्या हिंगोणी खुर्द गावचे सरपंच पद महिलांसाठी राखीव झाले आहे। महायुती विरुद्ध मविया अशा लढती रंगण्याची शक्यता असल्याने आजी माजी आमदार सह माजी खासदारांच्या नेतृत्वाचाही कोसटी लागणार आहे। बडगाव तालुक्यात कोसगाव, वाडे, कोंडगाव, गिरड, वडजे आदी मोठ्या ग्रामपंचायतवर लोकनियुक्त सरपंच पदासाठी महिला आरक्षण निघाल्याने निवडणुकीसाठी इच्छुक असलेले पुरुष मंडळीचा हिरमोड झाला। तालुक्यात काही ठिकाणी आरक्षण पुन्हा त्याच प्रवर्गासाठी निघाल्याने त्या ठिकाणी इच्छुकांना आणखी 5 वर्षे तरी वाट पाहावी लागणार आहे। जामनेर तालुक्यात सरपंच पदाच्या जाहीर झालेल्या आरक्षणानुसार तालुक्यातील 107 पैकी 52 ग्रामपंचायतीत गावगाड्यांच्या जबाबदारी महिलांच्या खांद्यावर येणार असल्याने त्या गावातील पुरुष गाव पुढाऱ्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे। चाळीसगाव तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची बाब सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना या प्रवर्गाचे आरक्षण कसे काढण्यात आले असा सवाल करत टांगणी प्रचा येथील उपसरपंच किसन जरवकर यांनी हरकत घेतली। बोदवड तालुक्यातील 39 ग्रामपंचायत मधील सन 2025 ते 30 पर्यंतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली। या आरक्षणाच्या समीकरणाने अनेक गावात वजनदार मातबर असलेले सरपंचाचा पुरता हिरमोड झाला। एरोंडोल तालुक्यात 52 सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाले असून कासोदा, रिंगणगावासह महत्वाच्या ग्रामपंचायती महिलांच्या हाती राहणार आहे। अमळनेर शहराच्या मध्यवर्ती भागातील जामी चौकात अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण व्हायची। अखेर अमळनेर नगर परिषद प्रशासनाने कठोर पवित्रा घेत मंगळवारी सकाळी अतिक्रमणे हटवली। या मोहिमेत तब्बल 26 अतिक्रमणे हटवण्यात आली, ज्यात 10 पक्की घरे आणि 14 अधिकृत दुकाने यांचा समावेश आहे। जामनेर तालुक्यात जिजाऊ रथ यात्रेचे महाराणा प्रताप चौकापासून मिरवणुकीने स्वागत करण्यात आले। यात भजनी मंडळ, महिला, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते। सोन्याने पहिल्यांदाच 1 लाख रुपयांच्या घरात प्रवेश केला असून यामुळे सर्वसामान्यांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत चर्चेला उधाण आले। विवाह, गुंतवणूक, परंपरा आणि सुरक्षिततेचा विचार करता भाव वाढेल तरी सोन्याची मागणी कमी होणार नाही, असा सूर नागरिकांमध्ये आहे। व्यावसायिकांच्या मते देखील सोन्याचे भाव वाढले तरी खरेदी विक्रीवर फारसा परिणाम होणार नाही। जामनेर तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटना मजबूतीवर भर दिला आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनात मतदारसंघातील 3 मंडलाच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये जामनेर पूर्व मयूर पाटील, जामनेर पश्चिम कमलाकर पाटील व जामनेर शहर रवींद्र जालटे या तिघांची मंडल अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली।